रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा विष्णू सरोसे. आज सकाळी शेताकडे येऊन आपल्याला उडदाची रास करायची होती. आज पावसाचा काय अंदाज दिसत नव्हता. मग शेतातून उडदाचा ढिगारा उघडलो वारा खेळावं म्हणून, आणि इकडं महेशला लगेच जनावरं सोडायला सांगितलो. आणि जनावरं सोडल्यावर मी बी जरा शेण काढून घेतलो. कसं पावसा येते पण नंतर म्हणून हडकत नाही जागा जनावराची, म्हणून शेण काढून घेतलो. आणि पावसाचं काय नो गॅरंटी नो वॉरंटी आहे म्हणून मी बी जरा हातात येळा घेऊन आणि आलो इकडं गवत काढायला. गवत काढून येऊन टाकलो इथं कोट्यापाशी. टाकल्यावर इकडं आबू आलाच होता इकडं लगेच मशीन घेऊन. आणि आबू लगेच मशीन घेऊन आल्यावर इकडं पहिले चाळण्या चेंज केला, सोयाबीनची चाळणी काढून लावलं उडदाची चाळणी, आणि सप्पे जागेवर उभा केला मशीन आणि लगेच चालू करून टाकलो. चालू करून लगेच काट टाकलो. गप कसं पावसाचं सांगता येत नाही म्हणून लवकर मशीनमध्ये काट टाकून घेतलो. आणि आपल्या उडदामध्ये 30% तर घाणच निघालं. समजा पांढरं शिपड चालतं भुर आल्याने, समजा पावसामुळे घाण झालं समजा. मग इकडे लगेच अनिल काकाला फोन करून बोलवून घेतलो रास घराकडे नेण्यासाठी, आणि भरलो टेम्पोमध्ये आलो इकडे घराकडे आम्ही. आणि आज आपलं भारत आणि पाकिस्तानचं आशिया कपचं फायनल होतं म्हणून मी दिनेश आणि बालू आम्ही मॅच बघत बसलो. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत फॉलो करून घ्या. धन्यवाद.